तुम्ही भरताच्या वांग्यापासून काय काय बनवतात? हे तर मी असं एक क्रिस्पी असं वांग्याचे प्रकार एक बनवलेलं आहे. तुम्हाला नक्की आवडेल. नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण इथं वांग्याचे काप करणार आहोत. तर त्यासाठी मी ते काळं वांग घेतलंय, जे भरतासाठी वापरलं जातं. तर त्याचे मी असे उभे काप करून घेते. तुम्ही बघू शकता. या साईजमध्ये मी असे काप करून घेतलेत. एका वांग्याचे 4 ते 5 काप आरामशीर होऊन जातात. तर त्याला मी असं कट देऊन घेते. म्हणजे त्यात व्यवस्थित असा मसाला भिनला जातो. त्यासाठी हे कट दिलेले आहेत. त्या सगळ्या वांग्यांना मी असे कट करून घेतले. तर त्यासाठी मीठ, त्यात थोडासा रवा, लाल तिखट, हळद, धना पावडर, कोथिंबीर, दही आणि आलं लसणाची पेस्ट असं मी तयार केलेलं आहे. तर ते आपण एकत्र करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी इथं दही घेतलंय. त्यात थोडासा 2 चमचे रवा आहे. दही सुद्धा आंबट नाहीये. 2 चमचे दह्याचा वापर केलेला आहे. तर त्यात आपण आता हे जे सुके मसाले आहेत, हळद, लाल तिखट, धना पावडर ते सगळं मिक्स करून घेऊ. थोडं तो मीठ आहे आणि आलं लसूणचं क्रश करून टाकलेलं. त्यांना एक छान अशी क्रिस्पीनेस येतो आणि ते दाताखाली छान लागतं. तर ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यात थोडंसं मी तेल पण टाकलेलं आहे. तर आपण हे वांग्यांना असं अगदी व्यवस्थित दोन्ही साईडने व्यवस्थित असं पसरवून लावून देऊ. अगदी असं व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं त्याचं. रव्याने एक छान क्रिस्पीनेस येतो. मी इथं बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर मोठा असेल तर तुम्ही तो वापरा किंवा त्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल. आता इथे मी तव्यावरच हे बनवते. तर मी तव्यावरती 1 चमचा तेल टाकले आणि एका वेळी 2 काप असे ठेवून मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. त्यावर आपण झाकण पण ठेवणार आहे, म्हणजे ते त्यात आतमध्येपर्यंत ते शिजलं जाईल. म्हणजे 2 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित असे क्रिस्पी होतात. त्यानंतर परत झाकण ठेवून आपण परत 2 मिनिटं एक वाफ काढली. अगदी 2 मिनिटाची अशी 2-3 वेळा वाफ काढली ना, अगदी अशी छान अशी होऊन जातात. मी परत थोडंसं तेल टाकून व्यवस्थित अशी वाफ काढून घेते. अगदी 1च मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, अगदी दुसरे सुद्धा असे व्यवस्थित असे झालेले आहेत. तुम्ही असे हे चमच्याने बघू शकता शिजलेले. तर ते बघू शकता ते छान दिसतात आणि चवीला इतके अप्रतिम लागतात ना. तुम्ही वरण भाताबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी म्हणून एक असा छान प्रकार बनवू शकता. लहान मुलांना सुद्धा अगदी आवडतील अशी ही रेसिपी आहे. तर आता इथं मी डिशमध्ये काढून घेते. तर तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. बघू शकता अगदी व्यवस्थित असं शिजलं गेलंय. अगदी छान असं लागतं. तर किंवा तुम्ही वरण भातासोबत सुद्धा त्याला तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. अगदी असं छान चव लागते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि शेअर करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अगदी क्रिस्पी असं वांगे खाण्यासाठी रेडी आहे. धन्यवाद.